एनडीटीव्ही मराठीने पहिल्यांदाच मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचं कौतुक सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्यामध्ये मराठीच नाही हिंदी सिनेसृष्टीबरोबर मराठीमध्ये ठसा उमटवणाऱ्या सगळ्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती। बघूयात एनडीटीव्ही मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड मधील रेड कार्पेट मुवमेंट्स। डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। थँक्यू। आज एनडीटीव्ही मराठीचं एंटरटेनमेंट अवॉर्ड होतं आहे, पहिला अवॉर्ड्स आहे, काय वाटतं? खूप छान वाटतंय की हे एक अप्रिसिएशन मिळतंय नवीन कलाकारांना आणि आमच्यासारख्या कलाकारांना कुठेतरी एक शाबासकीची थाप मिळते। तर खूप छान वाटतं, नवीन अवॉर्ड्स होतात, नवीन वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, छान गाण्यांना नॉमिनेशन्स मिळत आहेत। तर ही खूप मोठी गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे। अपकमिंग प्रोजेक्ट असं कोणतं गाणं आता नवीन होतं आहे? खूप चांगली गाणी माझी या वर्षात आली। खरंच हे डमडम डमरू म्हटलं, नवरा माझा नवसाचा 2 मधलं, त्याच्यानंतर पाणी सिनेमातलं गाणं आलं। तर खूप चांगली गाणी आणि खूप वेगळी एक्सपेरिमेंटल गाणी आम्ही करण्याचा प्रयत्न यावर्षी केला आहे। सो वर्ष खूप चांगलं गेलं, बघूया आता यावर्षी खूप अजून नवीन सरप्राईजेस आहेत असं मला म्हणायचं आहे। भारतीताई, आज एनडीटीव्ही मराठीचा पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतं आहे। 1 वर्ष 1 मेला होते, पण त्याच्या आधीच अवॉर्ड होत आहेत एंटरटेनमेंटचा पहिला वेळेला। आज तुम्ही इथे आला आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? एक तर मला NDTV खूप आवडतं, अदरवाईजसुद्धा आता मराठी सुरू झाल्यानंतर त्याचा आणखीन अभिमान आहे। म्हणजे जरा उशिराच झाला असं मला म्हणायला हरकत नाही, पण आय एम शुअर की प्रेक्षक नक्कीच खूप ते तुम्हाला भरभरून दाद देतील आणि NDTVचे पहिले अवॉर्ड्स आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप मोठे व्हा। सर, एनडीटीव्ही मराठीचा एंटरटेनमेंट अवॉर्ड होतो आहे, आता वर्ष होतं 1 मेला, आणि त्याच्या आधी पहिलाच एंटरटेनमेंट मराठी अवॉर्ड होतो आहे, तुम्हाला कसं वाटतं? काहीही मराठी झालं की हल्ली मला खूप बरं वाटतं, कारण नाही तर नुसतीच चर्चा करतो, मराठी बोलत नाहीत लोक, एका वाक्यात अनेक दुसऱ्या भाषेचे शब्द असतात। पुण्यात राहून मी एकदा स्कूटरवरून बाहेर पडलो आणि 2 मुली आल्या वाटेत, ते म्हटलं अरे जपून, तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की मी कुठली परकीय भाषा बोलतोय। पुण्यात राहून ही परिस्थिती आली। त्यामुळे हे मराठी समृद्ध करायचं असेल ना, तर आणि लोकांनी वापरायचं असेल तर सगळ्यात पहिलं काय झालं पाहिजे, करमणुकीकरता मराठी भाषा वापरली गेली पाहिजे, आनंदाकरता वापरली गेली पाहिजे, साहित्याकरता कविताकरता वापरली गेली। म्हणजे लहान असताना गाणी शिकलो आपण, तर मराठीबद्दल प्रेम निर्माण होतं। आणि आता तुम्ही याच्याकरता 1 वर्ष झाला प्रयत्न सुरू केला आहे, याचा मला आनंद झाला आहे। आणि दोन्हीला तुमच्या NDTV डिजिटलला पण 1 वर्ष झालं आणि NDTV त्याला पण 1 वर्ष झालं। त्यामुळं शुभेच्छा आहेत। आणि हे मराठीकरांचा प्रयत्न नुसता राजकीय पातळीवर न राहता लोकांमध्ये यावा आणि त्यांना वाटावं की ही आपली भाषा आहे आणि बोललं पाहिजे। मॅम, आज एनडीटीव्ही मराठीचा पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतो आहे, आज तुम्ही इथे आला आहेत, कसं वाटतंय? मस्त वाटतं आहे। कोणताही अवॉर्ड सेरेमनी असतो तो इंटरेस्टिंग असतो, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्यालासुद्धा नॉमिनेशन्स असतात, अवॉर्ड्स मिळतात, त्यामुळे आनंद होतो। आणि सगळे परिवार आपली चित्रपटसृष्टी परिवार भेटण्याचा एक छान सोहळा असतो। आणि NDTVने यावर्षी पहिल्यांदाच एंटरटेनमेंट अवॉर्ड्स मराठी सुरू केले आहे, त्यांना खूप शुभेच्छा। आय एम शुअर इट्स गोइंग टू रॉक। मराठी एंटरटेनमेंटमध्ये कोलॅबरेशन होतं आहे, सो इट इज अ ह्यूज थिंग मला असं वाटतं।
उशीर झाला पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूयात. आणि मराठी कलाकारांना सुद्धा ह्या एक्सपोजरची आणि ह्या प्लॅटफॉर्मची डेफिनेटली गरज आहे. आणि या ह्यूज एक्सपोजरने आणि या अप्रिसिएशनने, ह्या कोलॅबरेशनने मला असं वाटतं की मराठी कलाकारसुद्धा ग्लोबली आता रेकग्नाईज केले जातील. सो ह्या रेकग्नायझेशनसाठी सुद्धा थँक्यू सो मच NDTV. मला आनंद आहे की NDTV मराठीमध्ये मला ज्या गाण्यासाठी नॉमिनेशन मिळालं ते खूप माझ्या काळजाच्या जवळचं गाणं आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिलं असतं असं इमॅजिनेशन करून ते लिहिलेलं गाणं आहे. सो आय एम रिअली हॅपी अबाउट इट. त्यातल्या काही ओळी सांगतो तुम्हाला की कोण जगतो घेऊनी श्वासात लाखो वादळे, कोण मरतो आपल्यासाठी कुणा ना कळे, देऊनी वरदान आपण शाप व्हावे लागते, बाप समजून घ्यायचं तर बाप व्हावे लागते. तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात, कसं वाटतंय तुम्हाला? सुपर एक्सायटेड. मी खूप जास्त अवॉर्ड फंक्शन्स नाही अटेंड करत, पण ज्या क्षणी मला कळलं की NDTV पहिलं घेऊन येतोय तर नक्कीच असं वाटलं की काहीतरी दर्जेदार असणार आहे. अँड दॅट्स वाय वॉज व्हेरी एक्सायटेड. तर अँड आय एम हॅपी, मला नॉमिनेशन पण आहे यावर्षी. सो लेट्स सी. सर, प्रेक्षकांना काय सांगाल? काय सांगेन, अवॉर्ड फंक्शन बघा, माझ्याकरता बघा, NDTV करता बघा. आणि इट्स अ व्हेरी बिग ब्रँड. NDTV हा फार मोठा ब्रँड आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की मराठी अवॉर्ड एरियामध्ये आणि सेक्शनमध्ये आता तुम्ही घुसताय, तुम्ही एंटर झालाय. आज NDTV मराठीचं पहिलं वहिलं एंटरटेनमेंट अवॉर्ड्स होते मराठीतलं. काय भावना आहे? फार मज्जा वाटते कारण NDTVचं पहिलंच अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्यात माझं नॉमिनेशन आहे एका वेबसिरीजसाठी, मानवत मर्डर्ससाठी. तर मला फार मज्जा वाटते. अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काही? माझी आत्ताच एक वेबसिरीज रिलीज झाली, ती जिओ हॉटस्टारवर आहे, उप्स अब क्या नावाची. तर ऑलरेडी लोकांनी बिंज वॉचिंग केलं आहे, मला मस्त रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि माझं पुस्तकही मागच्या आठवड्यात प्रकाशित झालं, सोकूल टेक टू. त्याची पण खूप छान प्रतिक्रिया मिळते आहे. मॅम, एक छोटंसं रॅपिड फायर. तुमची पहिली भूमिका कोणती? चेलुवी, हिंदी फिल्म, गिरीश कर्नाड सरांची. तुमचा आदर्श कोण? आदर्श कोण? आत्ता सध्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करते, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, तर काजोल. तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देता? फिटनेस. तुमचं स्वप्न? आज छान झोप लागू दे. थँक्यू मॅम. तुमच्या अवॉर्ड मिळू दे. नवीन वेबसिरीज येते तुमची, त्याच्याबद्दल? कुठली सांग बरं? क्राईम बीट. ओके, आली आहे. हां, तर तुम्हाला एक प्रश्न विचारते त्यावर की क्राईम बीट, एक किडनॅप, जर 3 लोकांना किडनॅप करावं असं वाटलं तर ते कोण असतील? जेक जिनेलॉल, गौरव आदर्श गौरव, आणि माझे मॅनेजर संतुष्टी. पण त्यामागचं रिझन, त्यांना किडनॅप करण्यामागचं? कारण ह्या 3 माझ्या आवडत्या व्यक्ती आहेत आणि माझी मॅनेजर खूप बिझी झाली आहे, त्यामुळे मला तिला किडनॅप करून कुठेतरी घेऊन जायचं. छोटंसं रॅपिड फायर. आवडता पदार्थ? पोळी भाजी. आवडता अभिनेता अभिनेत्री? अख्ख्या जगात का मराठीमध्ये? कुठेही आपलं, जसं तुम्हाला वाटतं. खूप आहेत, पण सध्या विकी कौशल. आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा. आवडता चित्रपट? खूप आहेत, पण ऑल टाईम फेवरेट खूप दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आवडता छंद? कुकिंग. आज NDTV मराठीचा पहिला वहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. आज तुम्ही ते गेस्ट म्हणून आलेला आहात. तुम्हाला कसं वाटतंय? पहिला वहिला आहे, 1 वर्षाच्या आत पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. मराठी लोकांसाठी, मराठी प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? मला तर खरं खूप नवल वाटते की NDTV पहिल्यांदा इतका छान, इतका मोठा अवॉर्ड करते आणि त्याच्यामध्ये मला एक छोटासा भाग आहे. मी अवॉर्डचा, माझ्या गाण्याला नॉमिनेशन आहे. सो आय एम सो हॅपी हिअर. खूप मजा येते, खूप छान वाटते. त्याच गाण्याच्या 2 ओळी. कानी असल किरत माझी देखणी सुरत, नाही हटत कोणाच्या नजरा, माझी पाटी हाय कोरी, माझं रूप लई भारी, नटे सावरी माळून हो गजरा, दिलवरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी ठू, सुबक ठेंगणी भिर भिरते भिंगरी. आज NDTV मराठीचा पहिला वहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. फुलवंतीसाठी नॉमिनेशन आहे. काय भावना आहेत? खूप आनंद होतो आहे. NDTVचंही पहिलं वर्ष आहे.
आमचंही अवॉर्डचं आहे पहिलं वर्ष फुलवंतीचं आणि फुलवंती ही पहिली निर्मिती देखील आहे, त्यामुळे सगळं पहिलं असतं ते सगळं खूप स्पेशल असतं. सो डेफिनेटली हे अवॉर्ड फंक्शन आमच्यासाठी पण स्पेशल आहे. तुमचं अटायर थोडं वेगळं आहे, आज अटायरबद्दल काय सांगाल? मला सांगायला फार आनंद होईल की तन्मय जंगम आमचे स्टायलिस्ट त्यांची ही कॉन्सेप्ट आहे आणि माझा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजची सिल्वर ज्वेलरी आज मी परिधान केलेली आहे इंडो वेस्टर्न लुकसाठी. सो आम्हालाच फार आवडलं आहे. एक छोटंसं रॅपिड फायर. आवडता पदार्थ? खूप आहे, एक कसं खाणं. ओ माय गॉश, पाणीपुरी. आवडता अभिनेता अभिनेत्री? हिंदी मराठी? मराठी. ओम भूतकर. आवडता चित्रपट? फुलवंती. आवडता छंद? वाचन. चित्रपट पाहणे, 2 आहेत ॲक्च्युली. NDTV मराठीचं एंटरटेनमेंट अवॉर्ड पार पडतं आहे, काय वाटतंय? NDTVचं हे पहिलंच वर्ष आहे आणि त्यासाठी खूप अभिनंदन त्यांना. आणि खूपच अप्रतिम अवॉर्ड शो सुरू आहे. ऑफकोर्स द अमय वाघ आहेत तिकडे अँकरिंग करायला आणि ही इज म्हणजे तो दिल जीत रहा है सबके असं आहे. आणि खूपच सुंदर वाटतं आहे, छान वाटतं आहे. आणि हे प्रेम आमच्यावर असंच पुढच्या वर्षी राहू द्या, त्याच्या पुढच्या वर्षी राहू द्या आणि त्याच्या पुढच्या वर्षी राहू द्या. खूप भारी वाटतं आहे अँड इट्स सच अन ऑनर की NDTVचा पहिला अवॉर्ड सोहळा आणि त्यात माझी पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर नॉमिनेटेड आहे. मला खूप सारे नॉमिनेशन्स आणि फक्त माझी फिल्मच नाही तर माझी वेबसिरीज देखील नॉमिनेटेड आहे. सो पाणी आणि मानवत मर्डर्स पाणी आणि मानवत मर्डर्स हे दोन्ही नॉमिनेटेड आहेत. आम्हाला अनेक नामांकन आहेत. सो आमची संपूर्ण टीम एक्सायटेड आहे, संपूर्ण टीम इथे आहे आज आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड. अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काही? पाणीनंतर आता कोणतं? पाणीनंतर आत्ताच क्राईम बीट नावाची वेबसिरीज आत्ता आलेली आहे, ड्रॉप झाली आहे झी5वर. त्यानंतर अनऑफिशियली अनाऊन्स झालेली फिल्म माझी म्हणजे रामायण विथ नितेश तिवारी. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट अँड आहेत अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. थँक्यू. आज NDTV मराठीचं एंटरटेनमेंट अवॉर्ड आहे, पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड आहे. काय फिलिंग्स, काय वाटतंय? छान वाटतंय. म्हणजे प्रत्येक कलाकाराला अवॉर्ड भेटणं म्हणजे खूप चांगली गोष्ट असते. दुसरी गोष्ट, गुलाबी साडी हे गाणं देशभर परदेशात सगळीकडे गाजलं. ते बनवताना किंवा त्याच्यानंतरचा आता प्रेक्षकांचा रिस्पॉन्स काय आहे? खूप छान आहे. म्हणजे मी 8 वर्षापासून ह्या फील्डमध्ये काम करतो, तर मी ह्याच वेळेची प्रतीक्षा करत होतो खूप वर्षापासून आणि आता ती वेळ आली आणि आता खूप चांगले प्रोजेक्ट येणार आहेत. थँक्यू. एक रॅपिड फायर करू. स्टार्ट. तुमचा आवडता पदार्थ? कशामध्ये? कोणताही आवडतं, जे खूप आवडतं तुम्हाला आणि ते तुम्हाला खायला कधी? खायला? हां, आवडता पदार्थ. खायला मध्ये खिचडी आवडते. आवडता अभिनेता अभिनेत्री? रितेश देशमुख सर. आज भेटाल तुम्ही. आवडता चित्रपट? सेम टू सेम मराठीमध्ये. आवडता छंद? क्रिकेट. आज NDTV मराठीचा पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय, तुम्ही इथे आलायत, काय फिलिंग्स आहे? भारी वाटतंय. कुठलंही अवॉर्ड फंक्शन हे ॲक्टरसाठी कायमच एक ऊर्जा देणारं असतं, एक शक्ती देणारं असतं. त्या आणि NDTV सारखा मोठा ब्रँड आणि त्यांनी मराठीमध्ये अवॉर्ड सुरू करणं हा मराठी फॅटर्निटीचा सन्मान आहे असं मला वाटतं. मॅम, तुम्हाला काय वाटतं? मस्त प्रसादचं नॉमिनेशन आहे, सो मी हॅपी आहे. सर, तुम्ही धर्मवीर केला आहे पहिला आणि दुसरा, त्याच्यात तुम्ही आनंद दिघे यांचं बायोपिक केलं आहे. यापुढे एखादं कोणतं बायोपिक करायचं असेल तर तुम्ही ते स्वीकाराल का आणि ते तुम्हाला कोणाचं बायोपिक करायला आवडेल? नाही, मी आता याच्यानंतर मी पठ्ठेबापुरावांचं बायोपिक करतोच आहे आणि अजूनही बायोपिक्स आले तर मला करायला नक्की आवडेल. जेवढ्या व्यक्तिरेखा ॲक्टरला साकारायला मिळतात तेवढा ॲक्टर जास्त घडत जातो. सर, अपकमिंग प्रोजेक्ट्स? 18 एप्रिल सुशीला सुजित आम्ही प्रोड्यूस केलेली आणि मी डिरेक्ट केलेली फिल्म. आणि 1 मे गुलकंद. मॅम, तुम्ही केलेली प्रोड्यूस फिल्म त्याच्याबद्दल काय वाटतं? एक्सायटेड आहोत आम्ही. आता सुरू झालं आहे आमची पण प्रमोशनची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही पण आता भेटूच कुठे ना कुठे तुम्हाला. नक्की बघावी अशी इच्छा आहे. सर, तुमचं जॅकेटबद्दल एकदम कूल आहे, काहीतरी अटायर वेगळं करून तुम्ही आज आलेला आहात.
काय सांगाल प्रेक्षकांना, काय हे करा? हे माझा फॅन क्लब आहे, त्या फॅन क्लबने मला गिफ्ट माझ्या बर्थडेला दिलेलं जॅकेट आहे. हां, आणि त्यामुळे मला असं वाटलं की ते जिथे माझं नॉमिनेशन आहे, ज्याच्यासाठी माझे फॅन्स आहेत, त्याच्यासाठी मी ते घालून जायला हवं. पण आम्हाला बघायला आवडेल नेमकं ते जॅकेटचं कसं आहे. त्याच्या फिल्मची नावं लिहिली आहेत सगळी, सिरियल्स आणि फिल्म्सची. खूपच युनिक आणि असं एक आहे. एक छोटासा रॅपिड फायर सर करूया. आवडता पदार्थ व्हेज नॉनव्हेज कोणताही तुम्हाला जे आवडेल. चिकन. ओके. आवडता अभिनेता अभिनेत्री. मराठीमध्ये अशोक सराफ, विक्रम गोखले, निळू फुले. आवडता चित्रपट. सिंहासन, सामना. हिंदीमध्ये अग्निपथ. आवडता छंद. वाचणं. NDTV मराठीचं एंटरटेनमेंट अवॉर्ड्स होत आहे, पहिल्यांदा होत आहे, काय वाटतं? पहिल्यांदा NDTV मराठीचे हे अवॉर्ड्स होते आणि अत्यंत ते महत्त्वाचे या देशात, कारण त्याच्यात वन ऑफ द ज्युरीज मी होतो. त्यामुळे हा सन्मान NDTVने पहिल्याच अवॉर्डमध्ये दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आणि मी आजसुद्धा व्यासपीठावर म्हणल्याप्रमाणे की या सगळ्या गोष्टी एखादं न्यूज चॅनल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला सपोर्ट करतं आहे किंवा मराठी चित्रपटसृष्टीला आणि मराठी कलाकारांना सपोर्ट करतं, हे फार महत्त्वाचं आहे. याचं कारण आज थिएटरमध्ये मराठी चित्रपटाची परिस्थिती काय आहे आपल्याला समजतं आहे, कळतं आहे आणि ती भीतीदायक आहे. आणि NDTV सारखी ही सगळ्यात मोठी चॅनल जी असतात त्यांनी असं पाठीशी उभं राहणं हे खरोखर कौतुकास्पद आहे, हे अभिनंदनीय आहे. आणि अशा प्रकारे जर चॅनल्सनी मराठी चित्रपट आला किंवा मराठी कलाकारांना प्रोत्साहित केलं तर मला असं वाटतं की मराठी चित्रपट आज 2 दिवसांनी मराठी भाषा गौरव दिन आहे, त्याच्या जवळजवळ पूर्वसंध्येला आपण बोलतो आहे, असा जर सपोर्ट झाला तर मराठी भाषा जी अभिजात झालेली आहे त्याच्या पाठीशी अशी चॅनल्स उभी राहिली तर निश्चितपणे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील. पहिलं आहे. अरे वा, मोठा लकी आहे. म्हणजे मी पहिल्या यायला आलो पोचलो ते, आणि ते जनरली मी असा सहसा कधी जात नाही कुठे. हां, मग ते पहिलं होतं आहे, एक मराठी चॅनलने अवॉर्ड्स एंटरटेनमेंटमध्ये केले आहेत. निश्चित आहे. म्हणजे हे मराठी लोकांसाठी, आर्टिस्टसाठी जरी म्हणून मी ही जास्ती उत्साहपूर्ण गोष्ट आहे असं मला वाटतं की निश्चित म्हणजे ते जोमाने त्याच्यावर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज आहे. सर एक छोटंसं रॅपिड फायर. सर छोटंसं. आवडता पदार्थ. एकही असा नाही, सगळेच आवडतात. आवडता अभिनेता अभिनेत्री. हे म्हणजे फार तुम्ही कठीण प्रश्न विचारता. असं कसं आहे? तर खूप छोटे. आवडता अभिनेता अर्थात मीच असणार आणि नाही अभिनेत्री. अभिनेत्री मला निवेदिता सराफचं नाव घ्यायला पाहिजे. आता मग घरी जेवायची पंचायत होईल ना माझी. आवडता चित्रपट. बरेच आहेत तसे, मी निश्चित काय तर सांगू शकत नाही, काही एकदम निश्चित आठवत नाहीत एकदम, पण बरेच आहेत. आवडता छंद. ॲक्टिंग काम करणे बस, आणि काही नाही बस. खूप वर्षानंतर मालिका करताय, मूवी नंतर आता मालिका करताना काय वेगळं वाटतंय? वेगळं असं काही नाही, म्हणजे काय अभिनय काय इकडून तिकडून सारखाच होती, तर त्यांची दाखवण्याची गोष्ट वेगळी असेल, पण शेवटी अभिनय हा सारखाच गोष्ट, त्याच्यात काही फरक पडत नाही. मजा वाटते पण, कारण मी पहिल्यांदा मुळात हे करतो आहे, डेली सूप करतो. डेली सूप मी कधी केला नव्हता, कारण मला उगाच तेवढा वेळ घालवायचा नव्हता उगाच, आणि माझ्याकडे वेळही नव्हता. पण आता मी करून बघितलं, पण बघूया आपण करून काय एक वेगळं काहीतरी बघूया. पण सगळं बाकी सगळं बंद ठेवावं लागलं त्यामुळे, आणि आता माझी जास्तीत जास्त पंचायत होती त्यामुळे. ओके, मग आता मालिका करताय, अपकमिंग मूवीचे प्रोजेक्ट्स वगैरे काही, की त्या मालिकेमुळे तुम्ही थांबवले आहेत? हां, आता काय म्हणून मी पिक्चर करणं, सध्या शूटिंग करणं थांबवलेलंच आहे मी, पण एक माझं पिक्चर आता फक्त 10 एप्रिलला रिलीज होईल. तो सर NDTV मराठी हे आपलं पहिलं व्हायला एंटरटेनमेंट अवॉर्ड घेऊन येत आहे. या फंक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे. रेड कार्पेटवर सध्या तुम्ही आहात NDTV मराठीच्या. कसं वाटतंय तुम्हाला, काय भावना आहे तुमच्या? खूप बरं वाटतं आहे, कारण मराठी आर्ट आणि पूर्ण फिल्म इंडस्ट्री, म्युझिक इंडस्ट्री, एव्हरीथिंग ज्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू शकतो आणि ज्या पद्धतीने त्याला अप्रिशिएट केलं जाईल त्या प्रत्येक गोष्टीला आपण दुजोरा दिलाच पाहिजे. आणि आज NDTV तो एक चांगला मोठा प्रयत्न करत आहे अवॉर्ड्स सादर करून, तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. सर नेहमीप्रमाणेच तुमचा आजचा लुक देखील एकदम हटके आहे. या लुकचं क्रेडिट कोणाला द्याल?
ह्या लुकचं क्रेडिट मलाच मिळेल कारण मीच आता धावपळीमध्ये पटापट केले माझे प्रयत्न बट या सर एक रॅपिड फायर आपल्याला घ्यायचं आहे. महाराष्ट्रातली 2 आवडती शहरं. महाराष्ट्रातली 2 आवडती शहरं डेफिनेटली एक तर मुंबई आणि दुसरं पुणे. ओके. आवडते 2 पदार्थ. पुरणपोळी आणि शंकरपाळी. ओके. कोणता छंद तुम्हाला जोपासायला आवडतो? छंद क्रिकेट खेळायला आवडतो आणि कलेक्शन जसं गाण्यांच्या कॅसेट्सचे कलेक्शन असतात तर अशा गोष्टींचं कलेक्शन करायला आवडतं. सर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल NDTV मराठीच्या माध्यमातून? NDTVचा अवॉर्ड्स हे सुरू करून एक खूप वेगळा आणि खूप चांगला प्रयत्न आहे आणि मला वाटतं सगळ्यांनीच ह्याला सपोर्ट केला पाहिजे, सगळ्यांचं प्रेम मिळालं पाहिजे कारण हे पुढे नेणं खूप जरुरी आहे आणि चांगलं म्युझिक, चांगली गाणी, चांगलं चित्रपट येणं जर हवं असेल तर त्यासाठी आपण त्यांना ॲप्रिशिएट करणं पण चांगलं आहे, जरुरी आहे. त्यामुळे या एंटरटेनमेंट अवॉर्डचं मी खूप ॲप्रिशिएट करतो. छान आहे. NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स 2025 पहिलं वर्ष. माझ्या शुभेच्छा. आणि मला वाटतं की मराठीमध्ये काम करणाऱ्यांना सन्मानित केलं जातं, ही चांगली गोष्ट आहे. वेड नंतर आता राजा शिवाजी सिनेमा दिग्दर्शक म्हणून तुम्ही भूमिकेत आहात. जेनेलिया मॅम पण आहेत, त्याही दिग्दर्शक ह्याच्यामध्ये आहेत, नाही त्या निर्माता आहेत. तर त्याबद्दल काय सांगा? नाही आता चित्रपटाची शूटिंग सुरू आहे आणि भरपूर काम चालू आहे. तर होपफुली लवकर शूट संपेल आणि बाकीच्या गोष्टी पुढे चालू राहतील. वेड एक लव्ह स्टोरी आणि राजा शिवाजी ॲब्सोल्युटली अपोजिट. ते काम करताना काय? आय थिंक आधी चित्रपट संपूया, आपण नंतर आरामात भेटून सविस्तर या गोष्टीवर नक्की बोलू. ओके. एक छोटंसं रॅपिड फायर. ओके. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ घरी बनवलेलं जेवण. आवडता अभिनेता अभिनेत्री? अभिनेता आणि अभिनेत्री जिनिल्या. अभिनेता बरेच आहेत. शाहरुख खान आहेत, सलमान खान आहेत, अभिषेक बच्चन. आवडता चित्रपट? आवडता चित्रपट दिलवाले दुनिया ले जाएंगे. आवडती हॉबी? आवडती हॉबी मुलांबरोबर टाईम स्पेंड करणे. ओके. सर तुम्ही NDTV एंटरटेनमेंट अवॉर्ड्सला आलात. NDTV जेव्हा लॉन्च होत होतं तेव्हापासून तुम्ही या चॅनलचा एक भाग आहात. आजही अवॉर्ड्सला आलात. काय फिलिंग्स आहे? मला वाटतं की NDTV एक फार मोठा ब्रँड आहे आणि मराठीमध्ये ते जेव्हा आले तेव्हा त्यांच्या लॉन्चचा मी एक हिस्सा होतो आणि आज एंटरटेनमेंट अवॉर्ड्स होत आहेत याचा खरंच मला खूप आनंद आहे. आणि चांगली गोष्ट असते की जेव्हा एवढा मोठा ब्रँड आपल्या भाषेवरती मराठी भाषेत पदार्पण करतो आणि सपोर्ट करतो तर छान वाटतं.